शेतकरी दिव्यांग यांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा. प्रहार. दिनांक 14/11/2025 ला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार कदम साहेब यांच्या मार्फत माननीय पंकजी भोयर साहेब, पालकमंत्री भंडारा जिल्हा यांना साकोली तालुक्यातील सर्व परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याबद्दल निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार साहेब उपस्थित नसल्याने कदम साहेब यांच्या परवानगीने नायब तहसीलदार शेंडे यांना निवेदन देण्यात आले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. दिव्यांगांचे अंत्योदय कार्ड तात्काळ बनवण्यात यावे. भूमिहीन व गरीब लोकांना आर्थिक मदत महिना सुरू करण्यात यावा. वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं नुकसान होत आहे, त्याकरिता शेतकऱ्यांना कुंपण व्यवस्था करून देणे. 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावे. रब्बी हंगामाला खते व बियाणे शासनाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे. शेती पिकाला हमी भाव व शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा. दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी साकोली सामान्य रुग्णालय येथे महिन्यातून एकदा साकोली येथे ड्रॉ उपलब्ध करून देण्यात यावा. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार लोकांसाठी उत्पन्न दाखल्यांची मर्यादा ही कमीत कमी 30,000 ते 50,000 पर्यंत ठेवण्यात यावी. दिव्यांग निराधार लोकांचा प्रत्येक महिन्याला मासिक वेतन देण्यात यावा. नायब तहसीलदार शेंडे यांना निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्ष संघटना तालुका प्रमुख प्रकाश कुसन रामटेके, नरेश तुळशीराम कुंभेरे, सतीश सुखराम ठाकरे, रामाजी पुस्तोडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे विजय बावणे, बिसेन भाऊ रवी राऊत, शिवकुमार राऊत उपस्थित होते. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी साजन बोकडे, जिल्हा प्रतिनिधी भंडारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.